नमस्कार मित्रांनो, मी स्टार हेल्थच्या ऑफिसमध्ये आहे। माझे एक पेशंट सिग्मा हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि त्यांना अर्जंट मला सर्जरीला मुंबईला न्यायचं आहे। साधारणतः रात्री आम्ही हे बिल टाकलेलं आहे। 11 वाजेला यांनी क्वेरी टाकली। सकाळी 10 वाजता हॉस्पिटलनी यांना रिप्लाय दिला आणि 10:30 पासून तर आत्ता 3:30 वाजलेले आहेत। फक्त मला अर्धा तास असं सांगितलं जातंय। कॅशलेससाठी आपण या इन्शुरन्स कंपन्यांना एवढे पैसे भरतो आणि त्याच्यानंतर एखाद्या सरकारी योजनेसारखं हे आपल्याला मूर्ख बनवतात। आणि माझं पेशंट सिरियस आहे, मला सर्जरीला मुंबईला न्यायचंय। एवढी इमर्जन्सी यांच्या ऑफिसला माहीत असताना यांनी तब्बल 5 तास पेशंटला ताटकळत ठेवलेलं आहे। इतका नालायकपणा या स्टार हेल्थचा चालू आहे। याच्याबद्दल सविस्तर सगळ्या डॉक्युमेंट सहित मी टाकेलच, परंतु आता हा व्हिडिओ जे कोणी हेल्थ इन्शुरन्स घेणारे लोक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तुमची जबाबदारी आहे। गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पण आमचेच प्रॉब्लेम म्हणजे आम्ही एवढं असूनही जर हे इतका नालायकपणा करत असतील आणि जेव्हा की इंडस्ट्रियल ट्रॉमाची केस आहे, ऍक्सिडेंटल केस आहे, कुठली हिस्ट्री नाही, तरी सुद्धा इतका नीच आणि नालायकपणा यांनी लावलेला आहे। अर्थात याची केस माझं पेशंट मुंबईला गेल्यावर मी पूर्ण एक्सप्लेन करेलच, पण तत्पूर्वी तुमचं हे काम आहे की हे सगळ्यांना शेअर झालं पाहिजे। या स्टार हेल्थ कंपनीचा आता बाजार उठवावाच लागेल, कारण असं जर हे चांगल्या लोकांना त्रास देत असतील, जेव्हा की माझ्या 10 फॅमिलीज यांच्यासोबत इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आहेत। 10 फॅमिलीजनी मागच्या 4 वर्षांपासून नो क्लेम बोनस आम्हाला मिळालेला आहे आणि अशा कुटुंबाला इमर्जन्सी केसमध्ये एवढा त्रास देत आहेत। धन्यवाद। सविस्तर बोलतो मी निघाल्यानंतर मुंबईला।